एवढे दिवस तुम्ही पाहिलाच असेल की मी माझ्या हातानेच फाउंडेशन लावत होती आणि मी आय शॅडोज वगैरे मी माझ्या हातानेच लावत होती. मग म्हटलं गरिबीवर मात करून मी घेतले हे ब्रशेस, तर ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे. मी सांगते. तर खूप छान पॅकेजिंग आहे ह्याची, पाहू शकता. बाहेरूनच इतकं सुंदर दिसतंय. तर हे आहे मार्सचं. तर चला ह्याला ओपन करू. वाव, क्यूट बॉक्स आलाय यासोबत. आता मी ओपन करते आणि यामधले ऑलरेडी मी 1-2 वेळा यूज केलाय. हा ब्रश यूज केलेला आहे ऑलरेडी. तर टोटल किती ब्रशेस आले? 1 2 3 4 5 6 7 8 ब्रशेस तुम्हाला भेटतील. म्हणजे सगळ्यासाठी आहे, पावडर, आय शॅडोज, कन्सिलर, सगळ्यासाठी आहे. मी तुम्हाला वाचून पण दाखवेल. ह्या कवरवरती त्यांनी दिलंय कोणते कोणते ब्रशेस असणार आहेत यामध्ये. आणि खूप सॉफ्ट असा टच आहे बरं का ह्यांचा. आय लाईक दिस. आणि म्हणजे स्किनसाठी घेताय तर थोडे पैसे खर्च करून चांगलेच घ्यावे आपण. असे म्हणजे कमीमध्ये स्वस्तात पण भेटतील तुम्हाला. पण मग जर स्किन फ्रेंडली हवा असेल, सॉफ्ट हवा असेल, रॅशेस फ्री हवा असेल तर मी हे नाही सांगत की तुम्ही याच ब्रँडचं घ्या. तुम्हाला जसं परवडेल तसं घ्या, पण मग चांगल्या क्वालिटीचे घ्या. आणि यामध्ये ब्रशेस मी सांगते कोणते कोणते. फाउंडेशन ब्रश आहे, हा मोठावाला फाउंडेशन ब्रश आहे. आणि त्यानंतर पावडर ब्रश दिलाय त्यांनी. देन वी हॅव दिस कन्सिलर अँड हायलायटर ब्रश. आणि मग हा वाला आहे ब्लेंडिंग ब्लश, ब्लेंड करण्यासाठी त्यांनी दिलाय हा. आणि छोटे छोटे भरपूर आहेत, जे आहे की पेन्सिल ब्रश आहे, आयब्रो पॅकिंग ब्रश आहे, आणि अँगल लायनर ब्रश आहे, आणि क्रीम ब्रश आहे. तर मी एवढे सगळे काय नाही यूज करणार कारण मी काय एवढे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे की सगळं मला लावता येईल असं. मला जेवढं समजतं ना मी तेवढंच यूज करेल. आणि बाकीचे आपण ठेवू शकतो, म्हणजे परत हे खराब झालं की मग ते दुसरं पण त्यासाठीच यूज करायचं आपण. सो बट मला हे आवडले. सो इफ यू वॉन्ट यू कॅन बाय और कमेंट फॉर लिंक.